ओके, हॅलो, नमस्कार अँड स्वागत वन्स अगेन आमच्या गरीब आणि अजून पण श्रीमंत होत नसलेल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे बहुतेक शास्त्री. आणि आता थोडंफार तुम्हाला सांगतो, चॅनलचं नाव मी बहुतेक शास्त्री का म्हणजे सुचलं मला. कारण आता हा जो आजचा टॉपिक आहे, की जो आहे मास अँड वेट. ओके, याचंच एक एक्झाम्पल देऊया आपण. ठीक आहे. तर जेव्हा पहिल्यांदा हे जे मला समजलेलं की अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतोय, आणि त्यावरनं ठरतं की वेट कोणाचं किती काय. ओके, तर एक अंदाज लावलेला मी की बहुतेक ओके हेच वेट असावर असंच, आणि मोस्टली बुक्स मध्ये तसं पण दिलेलं आहे. ओके, आणि मग असं एक को रिलेशन मी केलेलं, आणि प्रत्येक फिजिसिस्ट असो, प्रत्येक सायंटिस्ट असो, आणि प्रत्येक माणूस पहिल्यांदा अप्रॉक्सिमेशनच करतो, एक अंदाज लावतो. ठीक आहे, जस्ट एक गेस करतो. ठीक आहे, त्याच गेसिंगला आपण मराठीत म्हणतो बहुतेक. आणि सगळे सायन्सेस म्हणा, इवन फिजिक्स म्हणा, आपला त्याच बहुतेक अशा टाईपच्या विचारानं आलेला आहे. सो हे चॅनलचं नाव आहे. आणि त्याचबरोबर आज थोडं इंटरेस्टिंग आहे गोष्ट, कारण की आमचं जे एक इथं मांजर येते आमच्या बरोबर बसायला, उगाचच त्याला काही मिळत नसते तरी, ते मागासपासून इथंच आहे आणि काहीतरी विचित्र काम चाललंय त्याचं. ओके, एनिवेज आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. हाच टॉपिक घेण्याचं रिझन, आजचा टॉपिक ऍक्च्युली आहे मास अँड वेट. ओके, आणि स्पेसिफिकली मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, तर याचं रिझन असं आहे की ना, अगदी म्हणजे जे काही स्टुडंट्स आहेत, 11th असतील, 12th स्टुडंट्स असतील, आणि इवन काही जे BSc ला MSc ला आहेत, तर त्यांच्यामध्ये ह्या दोन गोष्टींमध्ये खूप कन्फ्युजन असतं. ओके, आणि इवन मला ते भरपूर वर्षांपर्यंत, अगदी इवन मी MSc पासआउट झालो तरी पण मला या दोन गोष्टींमधले एक्झॅक्ट म्हणजे जे डिस्टिंक्शन म्हणतो आपण ते जसं आहे तसं माहीत नव्हतं, टू बी फ्रँक. आणि अजून पण मोस्टली लोकांना या जसं ऍक्च्युअल डिस्टिंक्शन आहे ते न समजणार म्हणण्यापेक्षा त्यांनी तेवढी इनफ इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत आलेली नाहीये. ओके, सो मी हा टॉपिक आजचा घेतलेला आहे, आणि ऑल्सो छोटासाच टॉपिक आहे, कारण की थोडंसं आज जरा थकवा खूपच जास्त आहे. आणि त्यात एक बॅड न्यूज आलेली आहे आमच्यासाठी, की लॉकडाऊन एक्सटेंड झालेला आहे 17 पर्यंत. आणि असंच आपल्याला आता अजून किती दिवस, अजून थोडे दिवस करत करत घरी बसवणार आहेत, आय डोंट नो. सो थोडासा छोटासा टॉपिक आहे. ओके, आणि आज थोडंसं जरा लवकर झोपायचं पण प्लॅन आहे आमचा. सो बघूया आता. आपला लवकर म्हणजे ऍक्च्युली लवकर म्हणजे फॉर मी इट इज लाईक 3 वाजता, 4 वाजता अँड सो ऑन. काय कळायला सकाळी उजाडलेलं पण असतंय. एनिवेज, ट्राय तर करणं बनता आहे. आता सो मास अँड वेट, आता बेसिकली वेट जर तुम्ही विचारलं तर सिम्पल आहे. वेट इक्वल टू M × G, राईट. एक सिम्पल फॉर्म्युला आपण कन्सिडर करत आलेलो आहोत आजपर्यंत. असं सांगण्यात पण येतं, असं बोलण्यात पण येतं. ओके, आणि मास, त्याचं डेफिनेशन आपण इवन न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचे जे मी व्हिडिओ बनवलेले, त्यात पण आपण फोर्स F = ma. ठीक आहे, तर ह्या फॉर्म्युलेला कन्सिडर करून मी असं सांगितलेलं तुम्हाला की मास एक असं काहीतरी आहे की जे फोर्स आणि ऍक्सिलरेशन, ओके, यांच्यातलं नातं सांगतात त्या बॉडीसाठी और त्या ऑब्जेक्टसाठी. ठीक आहे, आणि एक स्टँडर्ड डेफिनेशन मासचं जर म्हणलं तर ते आहे मॅटर कंटेंड इन अ बॉडी. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये किती मॅटर आहे. ठीक आहे, म्हणजे आता एखादी बॉडी जर अस्तित्वात आहे, एक्झिस्ट करते, तर ऑब्व्हियसली त्यात मॅटर आहे. ठीक आहे, आणि सिन्स आम्ही पण अस्तित्वात आहोत, तो आम्हाला पण बघायला लागते मधनं रेकॉर्डिंग चालू आहे का. कारण की एकतर ऍक्च्युली नेट एवढं स्लो चाललंय की मला एक व्हिडिओ जेवढा बनवायला वेळ लागत नाहीये तेवढा मला अपलोड करायला वेळ लागतोय. सो खूपच क्रुशियल आहे माझ्यासाठी सध्या तरी. सो का जेव्हा व्यवस्थित चालेल नेट वगैरे सगळं, तर ना मला तेवढंच सारखं सारखं चेक करायला लागणार नाही. सो एनिवेज, सो स्टँडर्ड डेफिनेशन मासची असं पण कन्सिडर करण्यात आली आजपर्यंत. पण आज थोडंसं डीप मध्ये जाऊया या सब्जेक्टच्या, आणि मग बघूया आपण की मास आणि वेट नक्की काय आहे ते. आता थोडंसं ते सगळंच बाजूला ठेवा की या दोघांच्यातलं डिस्टिंक्शन आणि दोघांना आपण स्पेसिफाय करायचंय.
ओके, थोडंसं आता काय करूया आपण, इकडे येऊया. एक मी साईडला हातोडा दाखवलेला आहे. हा आपला हातोडा आहे. ऑब्व्हियसली त्याचं हे जे वरचं हेड आहे या हातोड्याचं, ठीक आहे, ते मेटलचं बनलेलं असणार आहे. इट डझंट मॅटर तो कुठला पण मेटल असेल, जोपर्यंत तुमचं काम चालतंय, जोपर्यंत तो खेळा ठोकू शकतोय, काहीतरी बडवू शकतोय, ठीक आहे, हे चालू शकतंय, ठीक आहे. ऑल्सो हे जे त्याची बॅक साईडचं जे हँडल म्हणतो आपण, ठीक आहे, हे जे काय मटेरियल असणार आहे, आता इथं सध्या तरी लाकडाचं आहे. आता बऱ्याच वेळेला फायबर्सचे असतात, ठीक आहे, बऱ्याच वेळेला भरपूर टाईपचे मटेरियल्स डिपेंडिंग अपॉन त्यांचा यूज, ठीक आहे, केला जातो. ओके, तर ह्या टाईपचा हा एक जस्ट एक ऑब्जेक्ट घेतलाय. ओके, ह्याच्या जागी मी काही पण घेऊ शकलो असतो, एक बस घेऊ शकलो असतो, एखादा माणूस, इट डझंट मॅटर, हा जस्ट एक ऑब्जेक्ट आहे. आता मला सांगायचं काय त्यातलं, की आता सपोज तुम्ही याला जर झूम करत गेला, म्हणजे ह्या जो आता मी सपोज हा पार्ट जो आहे या ऑब्जेक्टचा, आता मी हा पार्ट जर घेतला एवढ्या साईजला, ठीक आहे, एवढूसा म्हणजे अजून छोटा असणार तो, त्याला झूम केलं तर तुम्हाला अशा टाईपचे मॉलिक्युल्स दिसतील, ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन सबस्टन्स टू सबस्टन्स, प्रत्येक ऑब्व्हियसली सबस्टन्सचे मॉलिक्युल्स डिफरंट वेनं अरेंज असतील, ठीक आहे. काहीचे एक सर्टन वेनं स्ट्रक्चर्स असतील, जसं की आपल्या क्रिस्टल स्ट्रक्चर्स मध्ये आहे. ओके, सो काही अशा टाईपचे तुम्हाला मॉलिक्युल्स दिसतील, काही जर लॉंग चेन हायड्रोकार्बन्स दिसतील, ठीक आहे. सो इट डिपेंड्स अपॉन सबस्टन्स टू सबस्टन्स की ना कसे त्याचे मॉलिक्युल्स असतील. ओके, सो बेसिकली मॉलिक्युल्स असणार आहेत पण त्यात. आणि मॉलिक्युल्स म्हणजे आपल्याला माहित आहे शाळेपासून की दे आर जस्ट काय आहेत तर काय नाही ॲटम्स जे आहेत, तर त्यांचा एक बंच आहे, त्याला म्हणतो मॉलिक्युल. नुसता बंच म्हणजे असं नाहीये की ना बाबा आपण जे म्हणतो ना, मंडईत गेलो पिशवीत कांदे टाकले किलोवर झाला एक बंच, ठीक आहे, तसं नाही, एक रेग्युलर अरेंजमेंट असणार आहे त्यात ॲटम्सची. असे मॉलिक्युल्स तुम्हाला त्या मटेरियलमध्ये मिळणार आहेत. ओके, आता त्यातल्याच एका मॉलिक्युलला मी झूम केलं, इथं झूम इन, ठीक आहे, तर असा काहीतरी तो दिसणार आहे. सॉरी, एखाद्या ॲटमला, त्या मॉलिक्युलच्या एखाद्या ॲटमला मी झूम केला, ओके, तर तो असा काहीतरी दिसणार आहे. ओके, आता हे पण मी आत्ताच सांगतोय आणि मी नेहमी माझ्या स्टुडंटला सांगतो की असा आपला अंदाज आहे तो असा दिसणार आहे. ओके, ऍक्च्युली म्हणजे आता ॲटम्सचे इमेजेस आता काही एक वर्षात येत, म्हणजे एक रिसेंट इयर्समध्ये पब्लिश झालेले आहेत. ओके, आणि पण ते एवढे प्रिसाइजली झालेले नाहीयेत की अगदी आपण त्याचा न्यूक्लियस, त्याच्यातले प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि त्याच्या भोवती जे सपोज आपण करतोय की इलेक्ट्रॉन्स गोल गोल फिरतायत, ठीक आहे, क्लासिकल मॉडेलमध्ये आपण तसं कन्सिडर करतोय, क्वांटम मॉडेलमध्ये तसं ऍक्च्युली नाही कन्सिडर करत आहे, पण तिथं आत्ताच जायची तुम्हाला गरज नाहीये. तर बेसिकली अशा टाईपनं तुम्हाला पहिल्यापासून ॲटम सांगण्यात आलाय की मध्ये न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, अगेन आपण आता फक्त न्यूक्लियस कडे फोकस करूया, ठीक आहे. कारण की मी इलेक्ट्रॉनला काय नाही फोकस करत आहे याचं एक रिझन आहे, ते पण मी सांगतो तुम्हाला. सो बेसिकली आता मी फक्त न्यूक्लियसला फोकस केला. सो डिपेंडिंग अपॉन कुठला न्यूक्लियस तुम्ही कन्सिडर करताय. ओके, आता जर तुम्ही हायड्रोजन घेतला तर त्यात ऑब्व्हियसली एक प्रोटॉन सापडेल तुम्हाला. ओके, अगेन त्याचा आयसोटोप घेतला तर एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन. ओके, सेम वे जर तुम्ही युरॅनियम घेतला तर 238 तुम्हाला हायड्रॉन्स मिळतील. ओके, तर तुम्हाला असा एक न्यूक्लियस मिळणार की ज्यात भरपूर म्हणजे डिपेंड करतात त्या मटेरियलवरती ऍक्च्युली, पण त्यात तुम्हाला प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स असणार आहे, ठीक आहे. आणि आता यात तुम्हाला इंटरेस्ट का आहे आणि हे आपल्या सब्जेक्टशी का म्हणजे काय रिलेट करते तर हे बघूया. तर इलेक्ट्रॉनचं जे मास असते तर कम्पेअर्ड टू प्रोटॉन ॲज वेल ॲज न्यूट्रॉन खूपच कमी असते. ओके, आता त्यामुळेच आपण फक्त जे प्रोटॉनचं मास आहे ते आपण कन्सिडर करतोय. आणि आता जर प्रोटॉनचं पण बघितलं ते म्हणजे काय जास्त पण अति जास्त मास नाहीये, तर ते बघायला गेलं तर मी तर साईडला जस्ट लिहून ठेवतोय. ओके, सो ते आहे अराउंड 1.6726, जर माझ्या लक्षात राहिलं असलं बरोबर तर, कारण की हे असले जे आकडे आहेत ना हे नाही तो राहत माझ्या पण लक्षात, ठीक आहे. सो 1.6726 इंटू 10⁻27 kg. ओके, जरी केजी आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये युनिट असलं तरी हे बघा 10⁻27. ओके, अतिशय छोटा आकडा आहे, अतिशय छोटा, ठीक आहे. हे आहे मास ऑफ प्रोटॉन. ओके, आणि इन फ्रंट ऑफ मास ऑफ प्रोटॉन इलेक्ट्रॉनचं मास खूपच निग्लिजिबल आहे, म्हणजे विचार करा किती छोटंसं मास आहे, ठीक आहे. आणि आता आपण हे परत रिटर्न प्रोसेस करूया, ठीक आहे. म्हणजे आता हा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसला जे मास असणार आहे ते कुणामुळे असणार आहे तर या प्रोटॉनच्या मासमुळे असणार आहे. ओके, म्हणजे आता जर तुमचा हायड्रोजनचा न्यूक्लियस असेल आणि सपोज त्यात जर एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन असणार आहेत,
तर मग जे काय मास असणार ते त्या न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचा असणार आहे. ओके, जर एकच प्रोटॉन असेल तर तुमचा त्या त्या न्यूक्लियसचा मास त्या एका प्रोटॉन मुळे असणार आहे. ओके, तेच जर तुम्ही मोठे मोठे जसे जसं तुम्ही पिरियडिक टेबल मध्ये पुढे जाल, जेवढे मोठे एलिमेंट्स घ्याल, जेवढ्या मोठ्या न्यूक्लियाचे एलिमेंट्स घ्याल, ठीक आहे, त्यांना त्यांचं मास जे असणार आहे, ठीक आहे, त्यांना ते त्याच्यात असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्सचं मास असणार आहे. म्हणजे ॲज अ होल इथं जो मी ॲटम ड्रॉ केलेला आहे, ठीक आहे, तर त्याचं मास हे न्यूक्लियस, छोट्याशा न्यूक्लियसचं मास असणार आहे. ओके, आणि ऑल्सो ह्याच ॲटम्सनी हे मॉलिक्युल्स बनलेले आहेत आणि त्यामुळंच या मॉलिक्युल्सला पण मास आलेला आहे. ओके, अगेन तुम्ही पुढे जाऊन आता सपोज मी हा प्रोटॉन आहे असं सपोज केलं, ठीक आहे, तर इथं पण अगेन प्रोटॉन क्वार्क्सनं बनलेले असतात. ओके, अप आय थिंक असं आहे, अप डाऊन अँड डाऊन आय थिंक. ओके, हे पण टाईप ऑफ क्वार्क्स आहेत, ठीक आहे, आणि अगेन यांना 2 टाईपचे मासेस असतात. आता हे तुम्हाला जर सांगतोय मी, तर एवढ्या डीप जायची गरज नाहीये. ओके, मी ते अजून एवढा डीप गेलो नाही, जस्ट एक जनरल आयडिया मला आहे की ना क्वार्क्स पण अगेन तुम्ही प्रोटॉन्सला पण अगेन आणि ऑल्सो न्यूट्रॉन्सला जे क्वार्क्सनी बनलेले आहेत. ओके, तर अशा टाईपनं ते बनलेले आहेत की ना 3 क्वार्क्स. ओके, आणि प्रोटॉनचं माझ्या लक्षात असल्याप्रमाणे आय थिंक 1 अप आणि 2 डाऊन क्वार्क्स आहेत, आणि अगेन 3 फ्लेवर्स, ह्याला फ्लेवर्स म्हणतात क्वार्क्स मध्ये. ठीक आहे, सो अजून बेसिक पार्टिकल्स एक्झिस्ट करतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स पेक्षा. ओके, जे आता LHC आहे, लार्ज हॅड्रॉन कॉलायडर, जी आता स्वित्झर्लंड जिनिवामध्ये जी मोठाच्या मोठा पार्टिकल ऍक्सिलरेटर आहे, तिथं जसं की आता हिग्स बोसॉनची डिस्कवरी झाली, असे पार्टिकल्स भरपूर आहेत. ओके, फिजिक्समध्ये म्हणण्यापेक्षा युनिव्हर्समध्ये, आणि त्याला पार्टिकल झू म्हणतो आपण. ओके, आता एवढ्या डीप मध्ये जायची गरज नाही, बॅक टू आपला जो विषय चाललाय तो. सो बेसिकली ह्या प्रोटॉनमुळे म्हणा, ओके, आता सध्या तरी मी प्रोटॉनच म्हणतोय, अजून क्वार्क्सकडे आपण जायची गरज नाही. या प्रोटॉनमुळे या न्यूक्लियसला मास आहे ऍज अ होल, पूर्ण न्यूक्लियसला, आणि त्या न्यूक्लियसचा मास म्हणजेच या ऍटमचा मास आहे, कारण की इलेक्ट्रॉनचा मास खूपच कमी आहे. ओके, निग्लिजिबल आहे. त्यानंतर ह्या ऍटममुळे ह्या मॉलिक्युलला मास आहे, आणि ह्या मॉलिक्युल्सनी बनलेलं हे जे मटेरियल आहे, ओके, थोडासा मी कलर चेंज करतोय, हे जे मटेरियल आहे याचा हँडलचं असेल, ठीक आहे, आणि ऑल्सो या वरच्या हेडचं म्हणजे अख्ख्या हॅमरचं मटेरियल आहे, त्याला मास एक मिळालेला आहे. ओके, ठीक आहे, सो मास हे अशा टाईपनं सगळं आपल्या जे डे टू डे लाईफ मधले मोठे ऑब्जेक्ट्स आहेत, तुम्ही, मी, तुमच्या गाड्या, माझ्या गाड्या, ओके, काय वॉट एव्हर, माझ्याकडे जे पुस्तकं आहेत ते, माझे कपडे, जे काय मला आता पुढे दिसते ते सांगतो तुम्हाला, माझा ब्लूटूथ स्पीकर, त्यानंतर हा आमचा अडॅप्टर, परत आमची इस्त्री, माझं असंच इकडं काय म्हणायचं पडलेलं असतं इकडं तिकडं सगळं. ठीक आहे, सो भरपूर काय काय सांगू शकतो तुम्हाला मी. माझी खेळणी पण आहे तिथं कोपऱ्यात, डायनोसॉर्स आहेत माझ्याकडे छोटे छोटे, आईन्स्टाईन दादांचा फोटो पण आहे माझ्याकडं, आणि छोट्या छोट्या गाड्या पण आहेत. ओके, खूपच भरकटला विषय. तर सो अशा टाईपनं मास प्रत्येक ऑब्जेक्टला मिळतं. आता आपण इकडं खाली येऊया. आता ह्या 2 गोष्टी तुम्ही बघितल्या असतील. ओके, ह्या टाईपचं जे इन्स्ट्रुमेंट आहे की जे मी डावीकडे ड्रॉ केलं, हे तुमच्या लॅबमध्ये आणि अशा टाईपचंच काहीसं आजकाल जे इलेक्ट्रॉनिक आलेले आहेत असे, म्हणजे इथं असं असते, मी इथं साईडला जस्ट ड्रॉ करायचा ट्राय करतोय. इथं तुम्हाला रीडिंग दिसतं. ओके, आणि त्याच्यावरती इथं असं एक, अरे बापरे, हा, असं एक पॅन असतो की ज्यात सामान ठेवलं जातं, काय असेल ते तुमचं. अरे बापरे, खाली आले सामान, सॉरी, कांदे, बटाटे, तुमचं 1 किलो रवा, काय वाटेल ते. ठीक आहे, आणि मग इथं तुम्हाला रीडिंग दिसतं. हे इलेक्ट्रॉनिक झालं, हे अॅनालॉग आहे तुमचं. ठीक आहे, ज्यात काटा हलतो. आता हे बेसिकली काय, तर हे तुम्हाला जे तुम्ही काय घेताय तर त्याचं वजन सांगतंय तुम्हाला. ठीक आहे, मी अजून इंग्लिश मधलं वेट कडे अप्रोच करत नाहीये. ठीक आहे, याचं रिझन आहे. आता जे डाव्या साईडला दिसतंय ते एका वेनं ऑपरेट करतंय, काम करते, आणि उजव्या साईडला जे दिसतंय ते एका वेनं काम करतंय. ठीक आहे, आता हे जे वरती आपण बघितला प्रकार मास, तर आता हा जर हातोड्यासारखं एखादं कुठलं पण ऑब्जेक्ट की ज्याला मास आहे, ठीक आहे, तर त्याला मी इथं ठेवलं. ठीक आहे, तर आता मला सांगा त्यातला जो वेट आहे, ठीक आहे, म्हणजे त्या ऑब्जेक्टचं वेट, जे आपण वेट म्हणत आलोय आतापर्यंत, ठीक आहे, आणि त्याला मी ब्रॅकेटमध्ये काय म्हणलेलं आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, टू बी एक्झॅक्ट आपण पृथ्वीवर राहतोय, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणाचा, अर्थनं एक्झर्ट केलेला त्या ऑब्जेक्ट वरती. ओके, तर मला एक सांगा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स की जो अर्थनं ऑब्जेक्ट वरती एक्झर्ट केला, तो कोण मेजर करणार आहे? हे डावं वालं वेइंग बॅलन्स का हे उजवं वालं
आपलं ट्रॅडिशनल जे अतिशय जुन्या हजारो वर्षांपासून चालत आलेलं जो तराजू म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तर ही वेईंग स्केल, ठीक आहे. ह्यातलं काय मेजर करणार आहे, तर ते काय कोण मेजर करणार आहे, तर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर ते हे लेफ्ट वाला आहे ना, हे वालं, ओके, हे मेजर करणार आहे. आणि हे जे उजवं वाला आहे हे तुमचं एक्झॅक्टली काय मेजर करणार आहे, तर मास मेजर करणार आहे. ओके, आता कसं, तर ते तर आपण एक ऑब्जेक्ट टाकूया आणि मग बघूया कसं. सपोज मी इथे एक ब्लॉक टाकलेला आहे, ठीक आहे. आणि ओके, हा ब्लॉक इथं मी टाकला. आता पुढे बघूया आपण काय होतंय. तर अशा टाईपनं मी इथं ब्लॉक एक टाकलेला आहे. आता हा ब्लॉक करणार काय बघूया. एक मिनिट. हा, सो हा ब्लॉक करणार काय आहे. आता हा ब्लॉक इथं हे जे तुमचं वेईंग स्केल आहे ह्याच्यावरती डाऊनवर्ड, थोडा तिरका झालाय सॉरी. सो एक मिनिट मी जरा सरळ करतो. त्याला डाऊनवर्ड एक फोर्स एक्झर्ट करणार आहे, ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे हा फोर्स किती असतो, तर एम इंटू जी. ओके, म्हणजे ह्या ऑब्जेक्टचं मास एम आणि इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन जी, जी व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मग आता हा काय करणार आहे, त्यांना हे जे इथं हा दिसतोय तुम्हाला इथं, ओके, हा पॅन आणि हे दांडक ह्याला खाली पुश करणार आहे. आता आत एक अशी अरेंजमेंट असती की जी ह्या काट्याला कनेक्टेड असते. ओके, हा जो ॲरो आहे मी तर थोडासा कलर चेंज करून दाखवतो तुम्हाला. हा ॲरो ह्याला आत कनेक्टेड असते. ओके, ऑल्सो स्प्रिंग अटॅच असते या काट्याला. ओके, तर हे प्रेस केलं डिपेंडिंग अपॉन हा फोर्सनं तो प्रेस करणार आहे, ठीक आहे. आणि मग त्या फोर्समुळे ही जी सुई आहे हिची ही मूव्ह करणार आहे. ओके, आणि मग ती अशा टाईपनं मूव्ह करते, त्याला अशा टाईपनं कॅलिब्रेट केलेलं असतं की ते तुम्हाला सांगणार आहे की याचं वेट काय, म्हणजे हा जो डाऊनवर्ड एक्झर्ट केलेला फोर्स आहे एमजी तो किती आहे. ओके, थोडक्यात तुम्हाला हा फोर्स सांगतो, ठीक आहे. आणि त्यालाच आपण वजन म्हणतो, राईट, की ना जे अर्थ नी एखाद्या ऑब्जेक्टवरती एक्झर्ट केलेला डाऊनवर्ड फोर्स आहे तर तो, म्हणजे हा जो वेईंग बॅलन्स आहे हा तो फोर्स मेजर करतो, ठीक आहे. आता वजन तराजुगी हा जो उजव्या साईडचा आहे हा कसा काम करतो आपण थोडक्यात बघूया, ठीक आहे. आता इथं पण मी तोच प्रकार करतो, फक्त इथं मी थोडासा शेप चेंज करतोय. ओके, सो इथं पण मी एक अशा टाईपचं एक बॉल ठेवला, ठीक आहे. बॉल म्हणण्याच्या काय पण एक स्पेरिकल ऑब्जेक्ट ठेवला म्हणा, आणि या साईडला एक ऑब्जेक्ट ठेवला, ठीक आहे. ओके, सो आता मला करायचंय काय फक्त त्यांना, म्हणजे आपण कसं करतो, तर काय करतो, आपल्याला एक माहीत असलेलं जे वजन असते, ठीक आहे. तर ना समजा 1 किलो आहे, ते आपण काय करतो, एक मिनिट मला कलर चेंज करू दे, ठीक आहे. ते आपण एका साईडला ठेवतो की जे आपलं नोन वेट आहे, म्हणजे तुम्ही मंडईत गेला असाल आणि अजून जे कोण भाजी विकणारे असतील ते जुन्या टाईपचा तराजू वापरत असतील तर ते काय करतात, तर एका साईडला त्यांना जे नोन म्हणजे जे ऍक्च्युअल त्यांना माहित असलेलं वेट आहे ते ठेवतात, जसं की 1 किलो ठेवलं. आणि दुसऱ्या साईडला काय करतात, तर भरत जातात, ठीक आहे. कांदा असेल कांदा, व्हॉट एव्हर. आणि ते कधीपर्यंत भरतात, हा जो मधला पॉइंटर दिसतोय ना इथं वरच्या साईडला, तो एक्झॅक्टली सेंटरला येऊन थांबत नाही तो, ठीक आहे. तो थांबला याचा अर्थ काय, इकडं जेवढं तुमचं मटेरियल आहे आणि इकडच्या साईडचं जे मटेरियल आहे ते सेम झालं. ओके, म्हणजे थोडक्यात इथं जो मास आहे, ओके, आता ऑब्व्हियसली या मास वरती पण एमजी एवढाच फोर्स एक्झर्ट होणार आहे, ठीक आहे. आणि तेवढाच फोर्स इकडच्या मास वरती एक्झर्ट होणार आहे, राईट, दोघांकडे डाऊनवर्ड फोर्स, ठीक आहे. सो हे काय करतंय, तर ऍक्च्युली दोघांकडे एकसारखा फोर्स आहे आणि इथं हे जेव्हा सेंटरला येतोय हा वरचा काटा, ठीक आहे, तो बॅलन्स झालाय. ओके, आणि मग आपण काय म्हणतो की ठीक आहे ह्याचं वजन किती आहे, 1 kg. ऍक्च्युली तुम्ही नेहमी मंडईत जाताना काय करता माहिती आहे, ह्यात अजून टाका म्हणता उजव्या बाजूच्या डब्यात, ठीक आहे, अजून टाका, म्हणजे ते 1 किलोच्या वरच असतं नेहमी, हे कधी सेंटरला राहत नाही. ओके, पण हे जर सेंटरला असलं तर जेवढं हे आपल्याला नोन आहे डाव्या साईडचं तेवढंच उजव्या साईडचं आहे. ओके, म्हणजे आता हा जो तराजू आहे हा ह्या ऑब्जेक्टला, हा जो डाव्या बाजूचा आहे ज्याला मी आता ब्लू मध्ये थोडस हे करतोय, हा जो ऑब्जेक्ट आहे याला कम्पेअर करून याचा आपल्याला मेजर देतं. कशाचा मेजर देतं, हा जेवढा मटेरियल आहे, ओके, तेवढंच उजव्या साईडला मटेरियल अवेलेबल आहे. ओके, कारण की ते बॅलन्स झाले. ओके, आणि दोघांवरती एकसारखा डाऊनवर्ड फोर्स आहे, ठीक आहे. उजव्या बाजूला काय झालेलं, ह्या वरच्या ऑब्जेक्टनं ह्या मशीनवरती डाऊनवर्ड फोर्स लावलेला आणि त्या मशीन मधलं जे मेकॅनिझम आहे ते अशा टाईपनं फिरलं और अशा टाईपनं चाललं की त्यानं तुम्हाला एक रिडिंग दाखवलं इथं, ठीक आहे. आणि यानं काय केलं उजव्या साईड वाल्यानं,
ह्या डाव्या साईडच्या ऑब्जेक्टच्या कम्पॅरेटिव्हली उजव्या साईड वाल्याला काय केलं म्हणजे बॅलन्स केलं. ठीक आहे. आणि त्यामुळं मग मी असं म्हणू शकतो की हा जो डाव्या साईडचा आहे हा फोर्स डाऊनवर्ड फोर्स मेजर करतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, की ज्याला आपण आजकाल भाषेत म्हणतो वेट. ओके. आणि उजव्या साईडचा काय मेजर करतो तर मास. असं का बोललो मी मास? मगाशी सांगितल्यासारखं जेवढं इथं मटेरियल आहे ठीक आहे ह्या बाजूला तेवढंच उजवीकडे आहे, हे तर बॅलन्स केलं त्यामुळं. ओके. आणि आता मग मी जातो ह्यांची जी म्हणजे आपली जी लँग्वेज आहे, आता इथं थोडासा लँग्वेज प्रॉब्लेम मुळे कन्फ्युजन क्रिएट होतं मास आणि वेट मध्ये. ओके. आता हे थोडंसं मी एक्सप्लेन करतोय. बेसिकली आता तुम्हाला तुमच्या हे लक्षात आलं की मास का असतं, कुठून येतं. ठीक आहे. ऑल्सो हे पण आपण बघितलं की जे वजन तुम्ही मेजर करता ना, इथं अजून एक मी तुम्हाला सांगू शकतोय. स्प्रिंग बॅलन्स तुम्ही बघितलं असेल, मी तर जस्ट ड्रॉ करतो. म्हणजे काय असतो स्प्रिंग बॅलन्स? असं खाली एक हुक असतं, तिथे एक तुम्हाला जे काय मेजर करायचं ते इथं तुम्ही त्या हुकला लावता. ठीक आहे असं. आणि इथं कॅलिब्रेशन केलेली स्केल असते. ठीक आहे. आणि इथं तो पॉइंटर असा मूव्ह होतो खालच्या साईडला. ओके. मग इथं समजा हा पॉइंटर येऊन थांबला इथं 2 kg ला, तर तुम्ही म्हणता की ह्याचं वेट किती आहे तर 2 kg. म्हणजे ह्याला ऍक्च्युअली तुम्ही म्हणताना भाषेत वेट म्हणता, पण ऍक्च्युअली तो डाऊनवर्ड फोर्स एक्झर्ट केला जातो mg एवढा. आणि ही जी स्प्रिंग असते ही तर ह्याला स्प्रिंग बॅलन्स म्हणायचं काम काय तर ह्याला स्प्रिंग आत अटॅच असते, तर ती स्प्रिंग दबली जाती. ओके. ह्या फोर्सनं. आणि आता किती दबली गेली त्यांना समजा एवढी दबली गेली. ओके. कितपर्यंत दबली गेली तर एवढी. आता हे आधी नॉन वेट्स टाकून बघितलं जातं की ना 2 kg टाकल्यावरती किती दबली जाते. ओके एवढी. मग तिथं मार्क केलं जातं 2 kg. ठीक आहे. आणि मग तेव्हा अननोन वेट टाकलं तुम्ही आणि जर ती तिथंच येऊन थांबली तर मग आपण म्हणतो की ओके किती आहे 2 kg आहे. ठीक आहे. तसं हे आणि हे सेम प्रिन्सिपल वरती काम करतंय. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात डाऊनवर्ड फोर्स तुमच्या मेकॅनिझमला प्रेस करतो और एक्सटेंड करतो. ठीक आहे. आणि मग ते कॅलिब्रेट केलं जातं आणि ते तुम्हाला सांगतं की बाबा हा फोर्स एवढा एवढा आहे तर मग एवढं एवढं वजन आहे. आणि हे उजव्या साईडचं काय करतंय ऑलरेडी जे माहित आहे तुम्हाला तर त्याच्या कम्पेअर करून त्याला बॅलन्स करून तुम्हाला अननोन वेट और अननोन वेट सांगते. ठीक आहे. आता वेट म्हणणं ऍक्च्युअली चुकीचं आहे, ते मास सांगते. हा तर बॅक टू द प्रॉब्लेम की ना मास आणि वेट. आता हे थोडस भाषेमुळे इश्यू झालाय हा ऍक्च्युअली फिजिक्स मध्ये पण. तर वेट जेव्हा आपण म्हणतो तर त्याला वेट हा जो शब्द आहे हा ट्रॅडिशनली कसा यूज करण्यात आलेला तर पहिल्यांदा आपल्याकडे ना हे जे लेफ्ट साईडला दाखवले मी ना स्प्रिंग बॅलन्स होता आपल्याकडं. ओके. हा वरचा वाला ना हे अशा टाईपचं तुमचं आत्ताचं वेईंग बॅलन्स होता. आपल्याकडे तराजू वापरले जायचे. आपल्याकडे म्हणजे अख्ख्या जगातच तराजू वापरले जायचे पहिल्यापासून, की जिथं एक माहीत असलेलं गोष्ट असायची. ओके. आणि म्हणजे ज्याचं तुम्हाला काय म्हणायचं वजन माहिती आणि एक दुसरी अननोन वजनाची गोष्ट आणि ते असं एक टाकलं जायचं आणि मग ते मेजर केलं जायचं. ठीक आहे. तर ही जी माहीत असलेली गोष्ट आहे, आता ती ग्रीन मध्ये इथं आहे, ही जी माहीत असलेली ज्याला आपण नोन म्हणतो. ओके. तर ही नोन गोष्ट जी आहे ठीक आहे, तर ह्या नोन गोष्टींना पहिल्या जुन्या काळात म्हणजे ऍक्च्युली इंग्लिश लँग्वेज मध्ये वेट्स म्हणलं जायचं. ओके. हे पण मला माहित करायला कुठल्याही मला बुक मध्ये वगैरे सापडलं नाहीये, मला भरपूर नेटवरती सर्च करायला लागलेलं. ओके. सो यांना वेट्स म्हणलं जायचं. ओके. आणि मग नंतर जेव्हा मास ही कन्सेप्ट जेव्हा आली फिजिक्स मध्ये तेव्हा मग मासला असं डिफाईन करण्यात आलं की मास इज द मॅटर कंटेन्ड इन द बॉडी. ओके. पण आता ऍक्च्युली जे जुन्या काळी वेट्स म्हणलं जायचं तर ते बाकी काही नसून तर ते मासलाच रिप्रेझेंट करायचे. ओके. फक्त ते नॉन मासेस असायचे म्हणून त्यांना म्हणलं जायचं वेट्स. म्हणजे ते दुसऱ्या गोष्टींना वे करायला वापरले जायचे म्हणून त्यांना म्हणलं जायचं वेट्स. पण ऑब्व्हियसली आता तुम्ही इथं बघू शकता की जेवढं ह्या डाव्या साईडच्या नोन ज्याचं आपल्याला मास माहिती आहे त्याचं जेवढं मास असणार ऑब्व्हियसली उजव्या साईडचं पण मास तेवढंच असणार आहे. ओके. त्यामुळे हे बेसिकली सांगताना तुम्हाला मासच सांगते उजव्या बाजूचं. थोडक्यात काय सांगते जेवढं मास या डाव्या वाल्याचं आहे तेवढंच उजव्या वाल्याचं आहे. ओके. पण नंतर लँग्वेज मध्ये चेंज असा झाला की लोकांना म्हणजे मगाशी मी सांगितल्यासारखं मासला असं डिफाईन करण्यात आलं. ठीक आहे. की ना मॅटर कंटेंट इन बॉडी. मग हा जो वेट शब्द आहे ठीक आहे तर हा असा कन्सिडर केला गेला की बाबा जो डाऊनवर्ड फोर्स एक्झर्ट करतोय त्याला आपण वेट म्हणूया. असं काही काही वेळेला चुकीचे ट्रान्सलेशन झाले जुन्या म्हणजे ज्याला लॅटिन लँग्वेज म्हणतो आपण त्यातनं. ओके. ऑल्सो वेट म्हणजे एक नॉन मेजर जो आपण म्हणतो. ठीक आहे. तर आता फॉर एक्झाम्पल आपण वेटेज म्हणतो की ह्या टॉपिकला वेटेज किती आहे. ओके.
तर ते आपण काय म्हणतो तर बाबा 6 मार्काचं वेटेज आहे. ठीक आहे. और आता इथं तुम्ही युनिट काय वापरलं तर 1 मार्क तुम्हाला माहिती किती असतोय, तर त्या 1 मार्कापेक्षा 6 टाइम्स वेटेज आहे. ठीक आहे. म्हणजे 6 मार्काचं वेटेज आहे. और तुम्हाला आता माहित असतं की बाबा ग्रॅव्हिटेशन टॉपिकला समजा किती 3 मार्काचं वेटेज आहे. ओके. तर मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनला 6 मार्काचं आहे. मी रॅन्डम सांगतो, असं काय वेटेज नाहीये. ओके. म्हणजे तुमच्या डिपेंड करतं तुम्हाला काय सांगितलं. असं ऍक्च्युली वेटेज काय नाहीये. ठीक आहे. तर 6 मार्काचं वेटेज आहे. ठीक आहे. मग 3 टाइम्स द टॉपिक ऑफ ग्रॅव्हिटेशन तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनला वेटेज आहे असं आपण म्हणतो. वेटेज. ओके. हा वर्ड. तर बेसिकली वेट अशी कन्सेप्ट ऍक्च्युली ठीक आहे गरजेचीच नव्हती पहिल्यापासून. तो फक्त एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि जेव्हा तुम्ही वजन करता तुमचं, तर आता हे जे असतात वेइंग स्केल असेल और स्प्रिंग बॅलन्स असेल आणि तराजू, तर ते सगळे तुम्हाला तुमचं मास सांगतात. ओके. कारण की डाऊनवर्ड जो फोर्स आहे आपल्याला माहिती आहे फोर्सचं युनिट काय असतं. एक मिनिट मला कलर चेंज करू दे. फोर्सचं काय युनिट असतं न्यूटन. ठीक आहे. केजी कुणाचं युनिट असतं आपण पहिल्या टॉपिक मध्येच बघितले मेजरमेंटच्या केजी मासचं युनिट असतंय. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणताय की ना तुमचं वेट आहे 50 केजी, ठीक आहे, तर ते तुमचं वेट नाहीये, ते तुमचं मास आहे. ओके. तुमचं वेट ऍक्च्युली जर त्याला वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर आपण म्हणत असू तर ते न्यूटन्स मध्ये आलं पाहिजे. राईट. मग थोडक्यात काय तर तुमचं 50 असेल. ठीक आहे. भरतंय तुमचं 50 तुम्ही मेजर करून आलाय. ओके. तर त्याला तुम्हाला आधी 9.8 न करण्यापेक्षा मी डायरेक्टली राऊंड फिगर 10 न करतोय. तर 500 न्यूटन हा तुम्ही अर्थ वरती एक्झर्ट केलेला अर्थनं तुमच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स आहे 500 न्यूटनचा. ओके. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे तुमचं वेट आहे. ठीक आहे. पण 50 म्हणता तुम्ही तर हे ऍक्च्युली हे 50 कसं आहे तर बघा मी आता ते खाली तुम्हाला जरासं एक्सप्लेन करतो. जेव्हा तुम्ही 50 म्हणता, एक मिनिट मला जागा कुठं सापडते का, हा इथं आहे. तर 50 ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमच्यावरती जो आहे तर तो कसा मेजर केला जातो बघा. तर ना तुम्ही 50 केजी म्हणता, पण ऍक्च्युली तो तेवढं तिथंच थांबत नाही, तर तिथं पुढं अजून एक गोष्ट लावायला लागते तुम्हाला, ती आहे केजी फोर्स. ओके. और 50 केजी वेट. ओके. आता तुम्ही व्यवस्थित तुमचं वजन सांगितलेलं आहे. ओके. म्हणजे आता माझं वजन जर 86 असेल तर मला म्हणजे सायंटिफिक लँग्वेज मध्ये जर मी सांगायला गेलो तर मला फक्त 86 केजी म्हणून चालणार नाही. वेट जर आपण असं म्हणत आलेलो आहोत आतापर्यंत की वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की जो आपल्यावरती एक्झर्ट केला जातो, तर तो न्यूटन मध्ये असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे मला 86 केजी म्हणून चालणार नाहीये. ठीक आहे. आणि केजी हे फोर्सचं युनिट नाहीये, केजी मासचं युनिट आहे. मग मला ते कसं सांगितलं पाहिजे 50 केजी फोर्स और 50 केजी वेट. ओके. याचा अर्थ काय तर 50 किलो मासनं ओके जेवढा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला एक्झर्ट केलाय आणि म्हणजेच एम जी अगेन इथं एम जी आला 50 केजीच्या मासनं इन टू जी. ओके. किती फोर्स एक्झर्ट केला तर 50 केजी एफ. म्हणजे जर अगेन मगाचं एक्झाम्पल घेतलं तर 50 इन टू 10 म्हणजे आपला हा जी ची व्हॅल्यू 10 मी घेतली तर 500 न्यूटन येणार आहे. ओके. ठीक आहे. तर हे न्यूटन मध्ये फोर्स झाला आणि तो कुणी फोर्स तेवढा लावला तर 50 केजीच्या मासनं एवढा फोर्स लावला. ठीक आहे. म्हणजे तुमचं ऍक्च्युली जे वेट म्हणतो आपण तर ते 50 केजी नसून 50 केजी फोर्स आहे और 50 केजी वेट म्हणलं जातं. ठीक आहे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही मी सगळेच आपण चुकीची वजन सांगत आहोत तुमची. ठीक आहे. तुम्ही चुकीचं वेट और तुमच्यावरती असलेला चुकीचा डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांगत आलोय. त्याला व्यवस्थित सांगण्यासाठी केजी फोर्स म्हणलं जातं. ठीक आहे. 50 हे तुमचं फक्त मास आहे, जसं की 86 हे फक्त माझं मास आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर म्हणलेला इथं डाव्या साईडचे मास सॉरी काय डाऊनवर्ड फोर्स सांगतंय, तर ते का सांगतं कारण की ह्या मशीन्सला म्हणजे ह्या वेट्सला तसं कॅलिब्रेट केलं जातं. म्हणजे ते डायरेक्टली तुम्हाला सांगतानाच काय सांगतं तर डायरेक्टली मास सांगतो. तुम्हाला एम जी सांगत नाही, तुम्हाला फक्त मास सांगतं कारण की त्याला डिझाईनच तसं केलं जातं. ओके. पण तेच तुम्ही जर वजन तराजू वापरला तर तुम्ही समजा ह्या बाजूला ते जुन्या काळी असायचं बघा. म्हणजे तुम्ही एखाद्या राजाला नाहीतर एखाद्या काय म्हणायचं राजकुमारी असेल तुमचा राजकुमार असेल त्याला एकाच मोठाच्या मोठा तराजू असायचा आणि त्याला एका साईडला बसवलं जायचं आणि दुसऱ्या साईडला त्याच्या वजनाचं सोनं भरलं जायचं. ओके. तर तिथं तुमचं मास डायरेक्टली मेजर केलं जातं. ओके. आता जास्त मी इथं एक्सटेंड करत नाही, थोडंसं शॉर्टकट मध्येच घेतोय. ठीक आहे. आता मी फायनली हे 3 इथं ऑब्जेक्ट दिसत आहेत त्याच्यावरती हे माझं लहान असताना मी बघायचो
याचं नाव आहे बग्स बनी. ओके, बनी. ठीक आहे, हे अतिशय सुंदर कार्टून असायचं. म्हणजे ते आय थिंक द लुनी ट्यून्स शो जे लागायचा त्यातलं एक माझं आवडतं कॅरेक्टर होतं. कारण की हे नेहमी सगळ्यांना फसवायचं, नेहमी आनंदी असायचं, हसत असायचं. ठीक आहे, अतिशय इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. जर बघा तुमचं युट्यूबवरती व्हिडिओज असतील भरपूर याचे. ठीक आहे, सो बेसिकली इथं मी 3 गोष्टी दाखवलेल्या आहेत. एक आहे अर्थ, तुमची पृथ्वी जिथं आपण सगळे राहतोय, जिथं लॉकडाऊन चालू आहे, जिथं करोना चालू आहे. ठीक आहे, जिथं रुपीची व्हॅल्यू डॉलरच्या तुलनेत घसरायलाच लागलेली आहे. आणि इथं मून आहे की ज्यात खूपच कमी माणसं आजपर्यंत गेलेली आहेत. परत हा आहे ज्युपिटर, की मला वाटत नाही इथं कधी माणसं जातील. आणि आय थिंक मी ज्युपिटर बाबतच वाचलेलं की तिथं प्रेशर एवढं आहे ऍटमॉस्फिअरचे की तिथं आय थिंक हिऱ्यांचा पाऊस पडतो. मे बी ज्युपिटरच असावं, पण तिथं प्रेशर भरपूर आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, तर आता तरी तिकडे ऍटमॉस्फेरिक प्रेशरकडे जायची गरज नाहीये, पण प्रेशर भरपूर आहे तिकडे. सो बेसिकली आपल्याला माहितीये अर्थ वरती किती व्हॅल्यू आहे बाबा जीची, तर 9 छोट्या जीच्या 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि आपल्याला माहितीये काय माहितीये की ना, जर मी 1 kg मास ठेवला या अर्थवरती, मास म्हणतोय मी आता, मी वेटच्या बाबतीत बोलत नाही. ठीक आहे, आणि इव्हन न्यूटनच्या फॉर्म्युल्यामध्ये पण F=ma मध्ये मासलाच सिग्निफिकन्स आहे. ठीक आहे, तर जी काय व्हॅल्यू तुम्हाला आता मासची 1 kg मासला यानं मल्टिप्लाय केलं म्हणजे mg असं. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू झाली तुमची किती, तर ना 1g म्हणलं जातं. ओके, म्हणजे आता थोडक्यात हे असं का ते आपण पुढे जाऊन बघूया. ठीक आहे, म्हणजे आता हा बग्स बनी ह्याचं एक काहीतरी मास असेल, आपण ह्याला पकडूया. आता ससा म्हणला 5 किलो पकडूया काय ॲव्हरेज. आता काय काय ससे अगदी 25-30 किलोचे पण असतात. माझं खरं वाटत नाही, भरपूर मोठे मोठे ससे, कुत्र्या एवढ्या साईजचे, कुत्र्यापेक्षा पण मोठे. ठीक आहे, आणि काय काय एकदम छोटेसे ससे पण आहेत, अशा स्पीशीज पण आहेत त्यांच्या. ठीक आहे, पण आपण एक ॲव्हरेज मीन अंदाज घेतोय मी की 5 किलो असं बग्स बनीचं वेट. ओके, आता हे मास अगेन मी पण चुकीचं बोलायला लागलोय. सो मास 5 किलो, तर 5 किलो मास, 5 kg मास इंटू हा 9.8 म्हणजे राऊंड फिगर 10 केला तर 50 mg ची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, आणि त्यालाच म्हणतो आपण 1g. ओके, म्हणजे एक तुमचा जो जी फोर्स आहे तो. आणि जी फोर्स हे मोस्टली जे तुम्ही रॉकेट्स म्हणजे ऍस्ट्रोनॉट्सला ट्रेन करतात तेव्हा कधी बघितलं असेल तुम्ही मूवी मध्ये, नाहीतर डिस्कवरी जर कोण चॅनल बघत असेल तर त्यांना असे गोल गोल फिरणार असते. ठीक आहे, त्याला आता काय म्हणायचं, मला ऍक्सिलरेटर्स म्हणूया आपण त्याला. त्यांच्यात त्यांना बसवलं जातं आणि गोल गोल फिरवलं जातं. होतं काय, ते ऍक्सिलरेशन एवढं होतं की त्यांच्यावरती फोर्स वाढत जातो वाढत जातो वाढत जातो, आणि त्या मोठ्या ऍक्सिलरेशन्सला जी मध्ये मेजर केलं जातं. ठीक आहे, तर 1g म्हणजे नॉर्मल, तुम्ही आता अर्थवरती आहात, नॉर्मल म्हणजे नॉर्मल फोर्स आहे 1 टाइम्स. ठीक आहे, तुम्हाला जर त्याच्यापेक्षा डबल फोर्स डाऊनवर्ड लावला मी, ठीक आहे, तर तो फोर्स किती म्हणला जातो, तर त्याला म्हणतो आपण 2g. ओके, हा ते जी नाहीत बरं का 3g 4g वगैरे, ते वेगळे जी आहेत. ठीक आहे, हा वेगळा, हा फोर्सवाला जी. आता त्याच बग्स बनीला मी चंद्रावरती नेऊन ठेवला असाच. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे चंद्राचं किती आहे, तर 1/6 बसेल आपलं, म्हणजे जो डाऊनवर्ड फोर्स आहे तो 1/6 बसणार. याचं रिझन काय, अगेन न्यूटनचा सेकंड लॉ, mg. मास तेवढंच आहे 5, पण जी ची व्हॅल्यू किती आहे, तर बाबा 1.6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि मग हे जे काय असणार आहे, हा टोटल तुमचा डाऊनवर्ड फोर्स चंद्रावरचा असेल. आणि हा 1/6 मी म्हणलंय म्हणजे किती येणार तुमचं, एकाला 6 0.166 आणि रिकरिंगच होत जाईल. 1.67 जी म्हणूया आपण याला. ओके, सो एवढी या चंद्रावरती जी ची व्हॅल्यू आहे. ओके, आणि त्याचं हे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे आता टू बी एक्झॅक्ट जर बोलायला गेलं तर 1.6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, कारण की चंद्र अर्थच्या कम्पॅरेटिव्हली खूपच छोटा आहे, राईट. पण आता ज्युपिटर जर बघितला गेला म्हणजे सोलर सिस्टीम मधला आपल्या सूर्यमालेचा सगळ्यात मोठा ग्रह. ठीक आहे, म्हणजे आता मी जी एक इमेज बघितलेली की तराजू जो मागाचा होता ना वरचा, एका तराजूत जर ज्युपिटर ठेवला तर त्याचं म्हणजे त्याला जर बॅलन्स करायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्या तराजूत सगळे राहिलेले ग्रह टाकायला लागतील. आणि तरी पण, ठीक आहे, तरी पण त्याच्या मासला तुम्ही बरोबरी करू शकणार नाही, एवढं ज्युपिटरचा मास आहे. ओके, आणि त्याचं रिझन असं आहे की ज्युपिटर वरती ग्रॅव्हिटी, त्याचं मास खूप असल्यामुळं जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा बग्स बनी फेस करेल. ठीक आहे,
म्हणजे त्याची वाटच लागणार हे तुम्हाला सांगतोय मी, एवढा फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. हे असं हसत बसणार नाही ज्युपिटरवरती गेला तर. ठीक आहे, याचं रिझन काय, कारण की ज्युपिटरवरती जी काय ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आहे ती आहे 24.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे अगेन जर एम जी न तुम्ही मल्टिप्लाय के, सॉरी एम ला जी न म्हणजे 5 kg, 5 × 24.5. ठीक आहे, तर हा किती बघा किती पट एक्सपिरियन्स करणार आहे फोर्स. तर आपण इकडे मी लिहितो, एक मिनिट, 2.54 टाइम्स. ओके, अर्थचा होता 10, इथं आहे 9.8 टू बी एक्झॅक्ट, इथं आहे 24.5, म्हणजे 2.54 g. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला आता जो तुम्ही हात वर उचलताय तुमचा, ठीक आहे, जमिनीपासून वरच्या डायरेक्शनला उचलून बघा. ठीक आहे, एक तुम्हाला नॉर्मल काहीतरी कष्ट घ्यायला लागतात, ठीक आहे, फोर्स एक्झर्ट करायला लागतोय, तर त्याच्या 2.5 पट फोर्स तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स करा. म्हणजे समजा आता हाताचं वजन किती असेल अंदाजे, आपण पकड्या एक 5-6 किलो. ठीक आहे, तर 5-6 किलोचा हात आहे ना तुमचा, त्याला इंटू 2.5 करा. म्हणजे जर 5 असेल तर साधारण 12.5 किलोचा हात वाटेल तुम्हाला तो. ठीक आहे, 5 किलोचा हात मला एक्झॅक्टली सांगता नाही. ठीक आहे, तर 12.5 किलोचा हात वाटेल तुम्हाला, एवढा फोर्स तुम्हाला फील होईल ज्युपिटरवरती. ओके, सो हे जे आहेत हे सगळे डाऊनवर्ड फोर्सेस आहेत, त्यांना आपण म्हणतो, जो काही डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याला आता आपण वेट म्हणत आलेलो आहोत आजपर्यंत. आणि आता हे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही तुमचं वेट सांगता 50 kg, ठीक आहे, ते तुमचं वेट नाहीये, ते तुमचं मास आहे. तुमचं वेट म्हणजे ज्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो डाऊनवर्ड, ते आहे 50 kg फोर्स. इथं जसं मी मध्ये दाखवलेलं आहे, त्याचं ऍक्च्युअल युनिट काय म्हणता येईल आपल्याला, 50 kg फोर्स और 50 kg वेट. ओके, आता इथं आपण बघितलं काय काय बघितलं, जरा असं परत एकदा ओव्हरलुक करूया की एखादं मटेरियल मॉलिक्युल्सनं बनलेलं असतं, मॉलिक्युल्स ऍटम्स मध्ये आपण न्यूक्लियस कडे फोकस केलं, आणि मग टू बी एक्झॅक्ट प्रोटॉन न्यूट्रॉनला फोकस केलं. प्रोटॉन न्यूट्रॉनचं, अजून एक गोष्ट, हा जो मी इथं आकडा लिहिलाय ना, 1.6726 इंटू 10⁻27, की जो माझ्या लक्षात राहत नाही ऑलमोस्ट कधीच. ठीक आहे, तर हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, हे म्हणजे ऍक्च्युली एक युनिव्हर्सल कॉन्स्टंट कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, त्यामुळं हा प्रोटॉनचा मास तुमच्या न्यूक्लियसला मास देतो, आणि न्यूक्लियस ऍटमचंच मास कन्सिडर केलं जातं. ऍटम मॉलिक्युल्सला मास देतात, आणि मग मॉलिक्युल्स तुमच्या मटेरियल्सला, ऑब्जेक्ट्सला मास दिलं जातं. त्यानंतर आपण हे बघितलं वेगवेगळे वे करण्याचे प्रोसेसेस, वेईंग बॅलन्स, तुमचा हा तराजू आणि इकडचा जो डिजिटल ॲज वेल ॲज अॅनालॉग, आणि हे वरचा स्प्रिंग बॅलन्स. ठीक आहे, आणि ऑल्सो आपण हे पण बघितलं इम्प्लिकेशन या सगळ्यांचं, की ना मग पृथ्वीवरती असणारा डाऊनवर्ड फोर्स. ठीक आहे, आणि त्यानंतर चंद्रावरती असलेला डाऊनवर्ड फोर्स, या बग्स बनीवरती, पृथ्वीवरती असलेला डाऊनवर्ड फोर्स, आणि ज्युपिटरवरती असलेला डाऊनवर्ड फोर्स. ठीक आहे, ह्यांची व्हॅल्यू, छोट्या जीची ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू वेगवेगळी असल्यामुळं हा बग्स बनी 5 किलो ज्याचं मास आहे, की मास बदलणार आहे का, जसं मागे सांगितल्यासारखं, ह्याच्या ह्याच्या बॉडीमध्ये, आता ह्या चंद्रावरच्या ह्यात मी छोटे छोटे डॉट दाखवतोय, त्याला कांजण्या झाल्या नाहीत, मी हे मॉलिक्युल्स आहेत असं इमॅजिन करा सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, ह्या मॉलिक्युल्सचा आकडा बदलणार आहे का, तर नाही. ठीक आहे, आता एक गाजर खाते, हे गाजर खाऊन 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 थोडंसं जाड होईल. ठीक आहे, पण ओव्हरऑल गाजरचं आणि ह्या बग्स बनीचं मास हे टोटल तेवढंच राहणार आहे. ते कुठल्या पण ग्रहावर गेलं तरी ते मास, म्हणजे त्याच्या आत असलेले मॉलिक्युल्स ते चेंज होणार नाही, त्यांचा आकडा कमीवर जास्त होणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे प्रोटॉनचं जे मास आहे ते युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, ते पण बदलणार नाही. त्यामुळे ह्याचं मास 5 किलोच राहील. कुठे गेलं, 5 किलोच राहील. बदलतं काय, तर छोट्या जी ची ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू, आणि त्यामुळेच एम जी ही व्हॅल्यू बदलत जाती, आणि त्यामुळं डाऊनवर्ड फोर्स बदलत जातो. ओके, सो बेसिकली ही एक बेसिक आयडिया मला तुम्हाला द्यायची होती. आणि ह्यातून तुम्हाला हे पण सांगायचं होतं, आता इथं आपण वेटला न्यूटन मध्ये, इथं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की हा फोर्स आहे तर न्यूटन मध्ये कन्सिडर करतोय, तर थोडंसं तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. आणि ह्याच प्रश्नापोटी मला खूप लेट कळालं की ऍक्च्युली हे आपलं जे वजन मेजर करत आलो मी आजपर्यंत, तर ते केजीत सांगणं चुकीचं आहे. ते ऍक्च्युली केजी फोर्स और केजी वेट मध्ये सांगणं फिजिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू न योग्य आहे. ओके, सो होपफुली तुम्हाला आता तरी समजलं असेल. थोडंसं मे बी कन्फ्यूज झाला असेल, कारण की मी थोडा फास्ट व्हिडिओ घेतला आजचा. ओके, पण तरी इन केस जर काय डाऊट असले तर मला सांगा. ओके, सो बेसिकली हे होतं बेसिक काय, तर मास अँड वेट. ओके, आता उद्याचा व्हिडिओ मी अगेन जो काय राहिलेला कायनामेटिक्सचा पार्ट आहे त्यावरती करणार आहे. ठीक आहे, सो
तोपर्यंत आता मी तुम्हाला कलर बदलून म्हणणार आहे. इथं कुठं जागा आहे का? सो बी बाय बाय.